आषाढी स्पेशल आज आपण मटन, चिकन असे अनेक पदार्थ नॉनव्हेजचे या रेसिपीमध्ये बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटन रस्सा ची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मटन रस्स्यासाठी इथे साहित्य बघणार आहोत। सुरुवातीला आता आपण मटन रस्सा तयार करून घेणार आहोत। आणि आषाढ स्पेशल म्हटलं तर रस्सा आणि सुकं दोन्ही आपल्याला खूप आवडतात। तर इथे मी अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलं आहे। कांद्या खोबऱ्याचं वाटण एक वाटीभर घेतलं आहे। सोबतच तेल घेतलं आहे 5-6 चमचे एवढे। आलं लसूण पेस्ट 1.5 चमचे घेतले आहेत। 2 चमचा घरचा काळा मसाला घेतला आहे। चवीनुसार मीठ, हळद मी ते अर्धा चमचा घेतला आहे। 1 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा इथे मटण मसाला घेतला आहे। आणि 2 चमचे कोथिंबीर पेस्ट देखील इथे घेतली आहे। आणि 2 टोमॅटो देखील मी इथे घेतले आहेत। गॅस पेटवून आपण कुकर गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। आज आपण मटण न वाफवता मटणाची डायरेक्ट फोडणी देऊन मटण रस्स्याची रेसिपी बघणार आहोत। तर इथे आपली कुकर छान गरम झाला आहे। तर आपण त्यामध्ये तेल ओतून घेतलं आहे। तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये आपण कांद्या खोबऱ्याचं जे वाटण तयार केलं होतं ते छान परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर कांद्या खोबऱ्याचं वाटण अगदी छान परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि ते देखील आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता छान आपलं आलं लसूण देखील छान खोबऱ्या कांद्याच्या वाटणात परतून झाला आहे। तर इथे आपण टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत। तर इथे मी दोन्ही टोमॅटोची प्युरी छान करून घेतली आहे आणि तीच प्युरी इथे घालून घेतली आहे। साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी कुकरचं झाकण लावून प्युरी छान वाफवून घ्यायची टोमॅटोची। तेल चांगलं सुटूपर्यंत इथे आपलं टोमॅटोची प्युरी वाफवून घ्यायचे। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि टोमॅटोच्या प्युरीला अगदी छान तेल सुटलं आहे। तर आपण यामध्ये आपले घरचे काही ड्राय मसाले घालून घेणार आहोत। म्हणजेच काळं तिखट, गरम मसाला, मटण मसाला वगैरे आणि हळद हे सर्व मसाले आपण यामध्ये घालून छान आपण मिक्स करून घ्यायचे आहे। आणि मसाल्याला देखील छान तेल सुटूपर्यंत परतवून घेणार आहोत। तर इथे सर्व मसाले छान परतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीरची पेस्ट घालायची। कोथिंबीरची पेस्ट मी सर्वात शेवटी घातली आहे। कोथिंबीर मसाल्यामध्ये लवकर करपते त्यासाठी इथे मी वरून नंतर कोथिंबीरची पेस्ट नंतर घालून घेतली आहे। जेणेकरून कोथिंबीरचं जे सत्व आहे ते या मसाल्यामध्ये छान टिकून राहतं। तर हळद देखील मी ते घालून घेतली आहे। मसाले आपले छान परतले आहेत आणि फार खमंग असं मटणाच्या मसाल्याचा वास अगदी घरभर असा दरवळत आहे। तर इथे कुकरमध्ये बघू शकता अगदी कलरफुल आपला मटण मसाल्याचा रंग दिसत आहे। तर आपण यामध्ये मटण घालून घेऊया। तर मटण घालून घेतल्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला मीठ चवीनुसार घालायचे आणि मटण आपल्याला छान या मसाल्यामध्ये कोटिंग होईल इतपत आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मसाला अगदी मटणाला कोट झाला आहे। तर तुम्हाला हवा जेवढा रस्सा आहे, हवा तेवढा रस्सा हवा असेल तेव्हानुसार पाणी घालून घ्यायचं आहे। तर मी ते 2 ते 3 मिनिटासाठी कुकरचं झाकण लावून मटण थोडासा वेळ वाफवून घेतलं होतं मंद आचेवर ठेवून। आणि आता मग आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। पाणी तुम्ही गरम देखील घालू शकता पण मी इथे थंडच पाण्याचा वापर करत आहे। तर इथे मी साधारण अर्धा लिटर एवढं पाणी वापरलं आहे। तर तुम्हाला जर रस्सा कितपत हवा असेल तुमच्या फॅमिलीनुसार तर तेवढ्यानुसार तुम्ही रस्सा तयार करून घेऊ शकता। तर इथे बघू शकता अगदी पातळही नाही अगदी घट्टसर नाही मध्यम आकाराचा इथे मी रस्सा ठेवला आहे। तर अशा पद्धतीने आपण मटण रस्स्याची खूप सोपी पद्धतीने आपण मटण रस्सा झटपट तयार होतो। साधारण 15 मिनिटामध्ये मटण रस्स्याची रेसिपी इथे तयार होते। तर आपण काय करणार आहोत कुकरचं झाकण लावून कुकरची 1 शिट्टी काढून झाल्यानंतर 15 मिनिटं मंद आचेवर झाकण लावून छान कुकर वाफ काढून घ्यायची आहे। 15 मिनिटामध्ये आपलं मटण छान असं शिजतं। तर इथे बघू शकता 15 मिनिटं झाली आहे। कुकरचं झाकण देखील मी काढून घेतलं आहे आणि इथे बघू शकता छान आपल्या मटणाच्या रश्श्याला वर तरी अगदी
छान आली आहे, अगदी लालसर अशी तरी आली आहे. मटण देखील आपलं अगदी मऊसूद असं शिजलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही सगळे पीसेस एकूण एक आपले छान शिजले आहेत. तर आपण हे मटण रस्सा गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खा. चवीला एक नंबर लागणारं हे सोलापुरी मटण आहे. मटण रस्स्याची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर मटण रस्स्याचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. असेच सपोर्ट तुमच्या माने रेसिपी सोलापूरला असू द्या. अंड्याचा वापर न करता गाड्यावर मिळते तशी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे चिकन 65ची रेसिपी करणार आहोत. कुरकुरीत चिकन 65ची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आज आपण चिकन 65ची रेसिपी करणार आहोत. त्यासाठी इथे मी दही आणि अंड्याचा वापर केला नाहीये. तर आपण छान असे कुरकुरीत चिकन 65 करून घेणार आहोत. तर इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतला आहे आणि चिकन हे बोनलेस चिकन आणलं आहे मी आणि त्याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेतले आहेत. असे आपण यामध्ये आधी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि आलं लसूण पेस्ट इथे मी अर्धा चमचा घेतला आहे. काळी मिरीची पूड घेतली आहे, म्हणजे ब्लॅक पेपर घेतला आहे, ते इथे मी 1 चमचाभर घेतला आहे. छोट्या चमच्याने 1 चमचाभर काळी मिरी पूड घेतली आहे आणि ते आपण इथे सगळं घालून घेणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे. अर्धा चमचापेक्षाही कमी गरम मसाला घेतला आहे, ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे सोया सॉस मी 1 चमचा घेतला आहे, तेही आपण इथे घालून घेणार आहोत. टोमॅटो सॉस घेतला आहे. टोमॅटो सॉस ही मी 1 चमचाभर घेतला आहे, तेही आपण इथे घालून घेणार आहोत. तर इथे मी 1 लिंबू घेतला आहे, आपण लिंबाचा रस यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहे. इथे मी कढीपत्त्याचं धाट घेतला आहे आणि कढीपत्ता आपण स्वच्छ धुवून घेतला होता आधीच. आता आपण याला बारीक असं चिरून घेणार आहोत. तर इथे मी कात्रीच्या साहाय्याने असे बारीक चिरून घेत आहे. तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचंय चिकनला, जेणेकरून सगळं मिश्रण कोटिंग व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. तर आपलं हे छान असं मिक्स करून झालं आहे आणि चिकनलाही सर्व मसाले कोटिंग झाले आहेत. तर आपण ते 15 मिनिटं सेट होण्यासाठी झाकण लावून ठेवून देऊया, जेणेकरून आपले सगळे मसाले छान असे चिकनला आतपर्यंत मुरतील. त्यासाठी आपण एक 15 मिनिटं असं झाकण लावून सेट करण्यासाठी ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटं झाली आहेत आणि आपलं चिकन छान असं सेट झालं आहे. तर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत. इथे मी कॉर्नफ्लॉवर 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतले आहेत आणि 2 चमचा मैदा घालून घेतला आहे. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे खायचं फूड कलर घेतला आहे मी, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे मी खायचा फूड कलर अर्धा चमचा घेतला आहे. आणि हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे. सगळे आपल्याला
चिकनला असं कोटिंग करून घ्यायचं आहे. तर छान असं हे सगळं चिकनला कोट झालं आहे. तर आपण फ्राय करून घेणार आहोत. इथे मी कढई घेतली आहे आणि तेल इथे आपलं छान तापलं आहे कढईमधलं आणि इथे आपण एक एक चिकनचे पीस सोडून घेणार आहोत तेलामध्ये. तेल आपलं कडकडीत तापल्यामुळे इथे आपण सर्व मी 10 ते 15 असे चिकनचे काप यामध्ये घालून घेतले आहेत. तर एक बाजूने आपलं चिकन छान असं फ्राय झालं आहे. तर चिकन आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असे भाजून घेणार आहोत. पहिली बाजू भाजण्यासाठी इथे 5 मिनिटं लागली आहेत. चिकन छान असे कुरकुरीत फ्राय झाले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून संपूर्ण चिकन फ्राय करून घेण्यासाठी मला लो टू मीडियम हीटवर 10 मिनिटं लागली आहे साधारण. अशा पद्धतीने आपण दुसरी बॅच पुन्हा घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मार्केटपेक्षाही सुंदर आपण चिकन 65 रेडी केले आहे. आवाजही अगदी कुरकुरीत असा येत आहे. तर इथे मी त्यासोबत शेजवान चटणी घेतली आहे. तुम्ही असे जरी नुसते खाल्ले तरी हे चिकन 65 खाण्याला खूप सुंदर लागतात. तर कोणतेही दही किंवा अंड्याचा वापर न करता आपण इथे गाड्यावर मिळते त्यापेक्षाही भारी इथे कुरकुरीत चिकन 65 रेडी झाले आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून असे ज्युसी असे चिकन 65 रेडी झाले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चिकन 65 ची ही नवीन रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरातल्यांना ही रेसिपी अशा पद्धतीने करून नक्की खाऊ घाला. अशा पद्धतीने 65 केला तर मन भरेल पण पोट अजिबात भरणार नाही एवढी ही चवीला सुंदर लागणारी चिकन 65 ची रेसिपी आहे. मटणामध्ये परफेक्ट ग्रेव्ही कशी तयार करायची, मसाले कसे भाजावेत आणि कोणते मसाले जास्त वापरल्यानंतर मटणाची भाजी चव लागते, महत्त्वाच्या टिप्स इथे आज आपण मटणच्या ग्रेव्हीची रेसिपी बघणार आहोत. म्हणजे सोलापूर पद्धतीची मटण ग्रेव्हीची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. आणि चॅनलचे जे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका. चला तर मग आपण सोलापुरी मटण ग्रेव्हीची रेसिपी बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलं आहे. 500 ग्रॅम एवढं मटण घेतलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे 2 ते 3 पाण्याने. आणि आता आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत. तर कुकरमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर आधी आपण मटण शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये कुकरमध्ये 1 थेंबही पाण्याचा वापर न करता फक्त आपण हळद आणि मीठ लावून एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मिठाच्या पाण्यामध्येच मिठाला पाणी सुटतं तर त्याच पाण्यामध्ये आपण इथे मटण शिजवून घेणार आहोत. तर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर एक 5 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवायचं आहे जेणेकरून आपलं मटण छान मऊसूद असं शिजेल. मटण शिजत आहे तोपर्यंत इथे आपण एक तवा घ्यायचे. तव्यावर आपले खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅस मोठा ठेवून इथे 5 ते 6 मिनिटासाठी खोबरे भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता खोबरे आपले छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून झाले आहेत. तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत खोबरं. तर आपण याच तव्यावर कांदा घालून घेणार आहोत. इथे खोबरं भाजत असताना मी तेलाचा वापर न करताच खोबरे भाजून घेतले होते कारण की खोबऱ्याला छान तेल सुटतं. पण कांद्याला मात्र तसं नाही, तेल टाकूनच भाजावं लागतं. म्हणून कांद्यामध्ये इथे मी 2 ते 3 चमचे एवढे तेल घालून कांदा हे देखील अगदी गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर कांदा भाजत असताना देखील मी गॅस मोठा ठेवूनच कांदा भाजून घेतला आहे. तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटानंतर आपले कांदे छान
लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून तयार झाले आहे. तर एका प्लेटमध्ये ते देखील काढून घेऊया. तर इथे मी याच तव्यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेतले आहे. 1.5 इंच आलं घेतलं आहे आणि लसणाचे 10 ते 12 पाकळ्या घेतल्या आहेत. त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून आलं आणि लसूण छान तेलावर परतवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, हलकेसे असे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर देखील आपण आलं आणि लसणामध्ये छान परतवून घ्यायचे आहे. आलं आणि लसूण कोथिंबीरमध्ये असं छान परतवून घेतल्यानंतर भाजीला चव अतिशय छान येते. त्यामुळे इथे आलं आणि लसणासोबतच कोथिंबीर देखील परतवून घेतली आहे. आता इथे मी खूप महत्त्वाची टिप सांगत आहे. जर तुम्ही खोबरं असे लांबके चिरून घेतले असतील तर तुम्ही सुरुवातीला खोबऱ्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता, खोबऱ्याची पावडर तयार करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे, म्हणजेच अर्धी वाटी, कारण की खोबरं आपलं छान आधीच बारीक झालं आहे. तर त्यामध्ये कांदा आणि आपलं आलं लसूण आणि कोथिंबीर जे आपण परतवून घेतलेलं होतं ते देखील आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे वाटण जर तुम्हाला असं टिकवायचं असेल, पाणी घातलेलं वाटण हे आठवडाभर फ्रीजमध्ये छान टिकून राहतं. पण नुसतीच आपल्याला खोबरं, कांदा आणि लसणाची जी वाटण, पाणी अजिबात एक थेंब पाण्याचा वापर न करता वाटण तयार करून, कोरडं वाटण तयार करून फ्रीजरमध्ये ठेवलं ते साधारण 2 ते 3 महिने देखील हे वाटण छान टिकून राहतं. तर इथे मी 4 मोठे चमचे तेल घेतले आहे. तेल आपलं छान कढईमध्ये गरम झाले, त्यामध्ये एक तमालपत्र आपण तोडून घातलं आहे. तमालपत्राने मटणाच्या भाजीला अतिशय चव छान येते. तर इथे म्हणून मी तमालपत्र घालून घेतले आहे. तर आपण तयार करून घेतलेलं मिक्सरचं वाटण ते देखील आपण यामध्ये घालून छान मिक्स करून परतवून घ्यायचं आहे. 2 टोमॅटोची मी इथे प्युरी तयार करून घेतली होती, ते देखील आपण या वाटणामध्ये घालून घेतली आहे. तर इथे मी काही ड्राय मसाले जे घेतले आहेत, ड्राय मसाल्यामध्ये मी इथे 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा सोलापुरी घरचा काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला घेतला आहे. सोलापुरी काळ्या मसाल्याने मटणाला चव अतिशय छान येते. सोलापुरी काळा मसाला मी घरीच तयार करून घेतलेला मसाला आहे आणि दरवर्षी आम्ही घरातच तयार करून घेते. तर इथे बघा, आपलं सर्व मसाले रेडी होईपर्यंत मटण आपलं छान मऊसूद असं शिजलं आहे. तर इथे बघू शकता, आता आपला मसाला देखील छान परतला आहे. अगदी तेल सुटलं आहे मसाल्यांवर आणि छान खमंग असा मसाल्याचा वास येत आहे. अगदी घरभर असा वास दरवळत आहे. एवढा सुंदर आपलं इथे मसाल्याच्या वाटणांचा वास येत आहे. तर आपण शिजवून घेतलेलं मटण या मसाल्यामध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण मटणामध्ये आधीच मीठ घालून घेतल्यामुळे मी इथे ग्रेव्हीमध्ये अगदी किंचितच असं मीठ घालून घेतलं आहे. मीठ अगदी चवीनुसारच घालून घ्या. जर मटण शिजत असताना तुम्ही जर बरोबर मीठ घातलं असाल तर ग्रेव्हीमध्ये मीठ नाही घातलं तरीही चालेल. तर इथे बघू शकता, आपलं मटण फार सुंदर असं दिसत आहे आणि इथे बघू शकता मी कुकरमध्ये जे मटणाचं जे पाणी होतं त्यामध्येच मी साधारण 1 ग्लासभर एवढं पाणी घालून घेतलं आहे आणि छान याला 5 ते 6 मिनिटासाठी झाकण लावून छान उकळ काढून घेतली आहे मटणाच्या रश्श्याला. तर इथे बघू शकता, अगदी मटणाचा रस्सा अगदी पातळ न ठेवता घट्ट ग्रेव्हीसारखा असा ठेवला आहे, म्हणजेच तुम्हाला पोळीसोबतही खाता येईल आणि भातासोबतही खाता येईल. इतका सुंदर आपला मटणाचा इथे मटण ग्रेव्ही रेसिपी तयार झाली आहे. मटण लवकर होण्यासाठी इथे मी झटपट आणि सोपी पद्धत सांगितली आहे आणि मगाशी जे मी वाटण दाखवलं आहे ते वाटण तुम्ही करून एकदाच ठेवलात तर कोणत्याही भाज्या तुम्हाला सहजपणे करता येतील. जसं की चिकन, मटण किंवा तुम्ही व्हेज देखील करू शकता.
व्हेज भाज्यांमध्येही चमचमीत काय खायचे असेल तर हे वाटण टाकून देखील तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या चमचमीत करू शकता. भाजी चवीला अतिशय सुंदर असे लागतात या वाटणामुळे. वाटण काही अगदीच अवघड नाही आहे, खूप सोप्या पद्धतीचं इथे वाटण सांगितलं आहे. तर इथे बघू शकता आपलं मटण छान शिजलं आहे. मटणाला रंग फार सुंदर आला आहे आणि मटणाची ग्रेव्ही देखील अतिशय सुंदर अशी आली आहे. अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मध्यम आकाराची इथे ग्रेव्ही तयार झाली आहे. सोलापुरी पद्धतीची इथे मटण ग्रेव्ही रेडी झाली आहे आणि चवीला हे मटण अतिशय उत्तम आणि अतिशय चविष्ट असं मटण. ही मटण ग्रेव्ही तुम्ही भातासोबत पोळीसोबत खायला एक नंबर चवीची झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आखाडा स्पेशल मटण रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा. आजवर तुम्ही खूप प्रकारचे चिकनची रेसिपी बघितली असेल किंवा खाल्ली देखील असेल, पण आज आहे ना मी सोलापुरी पद्धतीची चिकनची रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे खूप खूप वेगळी आहे. मस्त चिकनची जी आता रेसिपी बघणार आहोत ना, ती इतकी सुंदर आहे रेसिपी आणि करायला देखील सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. चवीला एक नंबर लागणारं आणि इतकं फार लवकरात लवकर होणारं सुंदर असं चिकन इथे रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि शेअर देखील करायला अजिबात विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी कढई घेतली आहे आणि कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे. तर एक वाटीभर तेल आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत. साधारण 4 मोठे चमचे एवढे तेल घेतले आहेत. 2 इलायची घेतल्या आहेत. इलायचीमध्ये जरासे कट मारून घेतले आहे, म्हणजे इलायची मधून असे फोडून घेतले आहेत. आणि एक तमालपत्र घालून घेतलं आहे. इलायची आणि तमालपत्र थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिकन ठेवून झाकण लावून 5 ते 6 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. इलायची आणि तमालपत्राचा जो काही स्मोकिंग फ्लेवर आहे तो या चिकनमध्ये उतरतो आणि चवीला चिकन अतिशय सुंदर असं लागतं. तर चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे. तेलामध्ये चिकन शिजवत असताना यामध्येच मी थोडं चवीनुसार मीठ घालते, कारण की चिकन आपलं मिठाच्या पाण्याने अतिशय लवकर शिजतं, म्हणून इथे चिकनमध्ये मीठ घालून घेते. तर इथे बघू शकता मी फक्त मीठ आणि तेल आणि इलायची आणि 2 तमालपत्र याचाच वापर केला आहे. गॅस मंद आचेवर ठेवून चिकन शिजवायला ठेवूया. तर इथे कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. खोबरं आपलं छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून घेतलं आहे आणि एक मोठा कांदा घेतला आहे मीडियम साईजचा आणि तोही देखील उभा चिरून लालसर रंगाला येऊपर्यंत कांदा देखील तेल टाकून छान भाजून घेतला आहे. तर इथे आलं आणि लसूण त्यात देखील तेल टाकून कोथिंबीर, आलं लसूण छान परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. तर इथे ते देखील आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे खोबऱ्याची आधी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि त्यात मग अर्धी वाटी पाणी घालून कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व छान मिक्स करून जिन्नसं छान अशी स्मूथ आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजेच कांदा खोबऱ्याचं वाटण असं सगळं एकजीव असलेलं मिश्रणाचं वाटण इथे तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी बारीकसर आपलं मिक्सरला इथे वाटण तयार झालं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी स्मूथ असं वाटण तयार केलं. चिकन शिजवण्यासाठी इथे 7 ते 8 मिनिटं झाली आहेत आणि इथे मी गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून आपलं चिकन छान शिजवून घेतलं आहे. तर इथे बघू शकता मीठ घातल्यामुळे मिठाला छान पाणी सुटलं आहे. इथे मी कोणत्याच पाण्याचा वापर केला नाही
आणि ते तेल आणि मिठामध्येच आपलं चिकन छान असं शिजलं आहे. तर इथे बघू शकता चिकन आपलं फुगलं आहे आणि त्याचा रंग देखील बदलला आहे. तर आपण यामध्ये काय करणार आहोत, अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि मिक्सरला तयार करून घेतलेलं वाटण आपण 3 ते 4 चमचे एवढे घालून घेणार आहोत. वाटण घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घ्यायचे वाटणामध्ये. तर इथे बघू शकता आपलं चिकन फार सुंदर असं दिसत आहे. आत्ताच नुसतं वाटण घातलं आणि हळद घातलं तर, पण याची भाजीसुद्धा फार सुंदर अशी लागते. अशा पद्धतीने भाजी करचाल ना तर 3-4 पोळ्या जास्तीच्याच खाचाल. चिकनमध्ये वाटण सगळं छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि 5 ते 6 मिनटासाठी पुन्हा एकदा वाटण चिकनमध्ये मुरून घेण्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. आणि इथे बघू शकता 5 ते 6 मिनटानंतर झाकण उघडून बघू शकता इथं छान आपल्या वाटणाला तेल सुटलं आहे. तर तेल वाटणाला सुटल्यानंतर इथे मी 2 टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती. ती प्युरी आपण या वाटणामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे चिकनमध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर 2 ते 3 मिनटासाठी पुन्हा एकदा परतून यामध्ये काही ड्राय मसाले घालून घ्यायचे. म्हणजे 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे सोलापुरी काळा मसाला. हे सर्व मसाले घालून आपण पुन्हा एकदा चिकन छान परतवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता चिकनला फार रंग सुंदर आला, तर त्याची ग्रेव्ही देखील अतिशय सुंदर अशी दिसत आहे. रंगही फार सुंदर आला आहे. तर आपण काय करायचं, पुन्हा एकदा 5 ते 6 मिनटासाठी झाकण लावून चिकन सर्व ड्राय मसाल्यामध्ये शिजवून देणार आहोत. गॅस पूर्ण मंद असं ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा 7 ते 8 मिनटासाठी चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 7 ते 8 मिनटं झाली. चिकन आपलं फार सुंदर असं दिसत आहे. त्याला छान तेल सुटलं आहे चिकनच्या ग्रेव्हीला. इथे बघू शकता अगदी झटपट होणारं चिकन आहे आणि इथे बघू शकता आपलं चिकन देखील शिजलं आहे. मी 1 चमचा जर तुम्हाला आतपर्यंत घालून दाखवते तर लगेचच आपलं इथं चिकन तुटत आहे. तर इथं चाकूने देखील तोडून दाखवते. तर आपलं चिकन मऊसूद असं शिजलं आहे. तर इथे खूप वेगळ्या पद्धतीने मी चिकनची रेसिपी दाखवली. चिकनची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला असं सुक्कं चिकन खायचं असेल तर अशा पद्धतीने देखील करू शकता, किंवा जरा ग्रेव्ही टाईपचं जर चिकन खायचं असेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे. तेच पाणी या चिकनच्या भाजीमध्ये घालून 5 मिनटासाठी उकळ काढून घेणार आहे. 5 मिनटासाठी झाकण लावून भाजी उकळवण्यासाठी ठेवली होती आणि 5 मिनटं झाली आहेत. भाजी छान उकळली देखील आहे. तर इथे बघू शकता भाजीला रंग, टेक्स्चर अतिशय सुंदर असा आला आहे. तर आपण भाजीमध्ये पुन्हा एकदा इथे मी छान मिक्स करून घेणार आहे. तर इथे बघू शकता ह्या पद्धतीची ग्रेव्ही तुम्ही भातासोबत, पोळीसोबत देखील खाऊ शकता. तर इथे बघू शकता भाजीचा वास आहे ना अगदी घरभर असा छान दरवळत आहे आणि आपलं चिकन आहे ना अगदी मऊ लुसलुशीत असं शिजलं देखील आहे. तर इथे बघू शकता आहे ना खूप वेगळ्या पद्धतीची भाजी. मग तुमच्या घरी देखील अशा प्रकारची चिकनची भाजी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चिकन ग्रेव्हीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. चवीला 1 नंबर लागणारी चिकनची भाजी इथे रेडी झाली आहे आणि इथे आपण वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेणार आहोत आपण. तर ही झाली सोलापूर पद्धतीची चिकनची रेसिपी, किंवा चिकन ग्रेव्हीसुद्धा म्हणू शकता किंवा चिकन सुक्कं देखील म्हणू शकता. आपलं मस्त चिकन रेडी झालं आहे. गरम गरम पोळ्यासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही देखील खाऊ शकता. चवीला 1 नंबर लागणारं इथं चिकन तयार झालं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. आज मी तुम्हाला सोलापूरचं सुक्कं झणझणीत मटण करून दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुक्या मटणासाठी इथे आपण लागणारे साहित्य बघणार आहोत. इथे
खोबऱ्याचं वाटण इथे मी 4 चमचे घेतलं आहे. 2 चमचा कांदा पेस्ट घेतली आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे. 1 चमचा कोथिंबीर पेस्ट घेतली आहे आणि इथे 200 ग्रॅम बोकडाचं मटण. सोलापुरी काळा मसाला, घरचा काळा मसाला 2 चमचे घेतला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. 1 चमचा आणि इथे 1 चमचा मी मटन मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे. आणि चला तर मग आपण रेसिपी घेतले आहे. मी 4 मोठे चमचे गरम तेल होण्यासाठी ठेवला आहे. कुकर छान आपला गरम आधी झाला मी आहे. हे खोबऱ्याचं वाटण घालते. 5 ते 6 चमचे एवढे तेल घालून घेणार आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण जे आहे सुरुवातीला खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं आहे. खोबरं आपण तव्यावर भाजूनच मिक्सरला फिरून घेतल्यामुळे एवढं परतवायची काही गरज लागत नाही. खोबऱ्याला लगेचच पटकन तेल सुटतं. तरी ते बघू शकता 2 ते 3 मिनिटातच आपल्या खोबऱ्याला छान तेल सुटलं आहे. त्यानंतर मी कांदा पेस्ट घालून घेतली आहे आणि कांदा पेस्ट देखील खोबऱ्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून कोथिंबीर पेस्ट घालणार आहे. त्यानंतर इथे आलं लसूण हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. तर मटण न शिजवता आपल्याला झटपट इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ते घालत आहे. डायरेक्टच मटणाची फोडणी कुकर मध्ये केली आहे. छान असं आपलं छान मिक्स करून घेऊया. मसाल्याला आपला छान तेल सुटलं आहे. कांदा खोबऱ्याच्या लसूण आणि आता हे सगळे छान परतून झालं आहे. सगळे गरम मसाले मी यात घालणार आहे. ड्राय मसाला आहे आणि टोमॅटोची प्युरी आहे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचंय. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोच्या प्युरीला तुम्ही ते बघू शकता. टोमॅटोची प्युरी शिजल्यानंतर मटनचं जे मसाला आहे ते किती सुंदर दिसतंय. आपण इथे ड्राय मसाले घालून घेतले आहेत. ड्राय मसाले आपण 1-2 मिनिटं आपण हे झाकण लावून त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण त्याला वाफवून घ्यायचंय. मसाले सगळे अगदी एकदम तेल. तर आता आपण झाकण काढून बघूया. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. तर आपण यामध्ये मटण घालणार आहोत. तेल सुटलं आहे आमच्या. तर आपण यामध्ये आता बोकडाचं मटण घालून घेणार आहोत. मटण करायचं मटण मी घालताना आधी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं. जर तुम्हाला इथे तिखटाचं प्रमाण जर कमी ठेवायचं असलं तर तुम्ही कमीही ठेवू शकता. अशा पद्धतीने मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाले छान वाफवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपलं मटण घालून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये मटण छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा आणि मीठ हे मटणाला संपूर्ण लागला पाहिजे इतपत आपल्याला मसाल्यामध्ये आणि मटणामध्ये मीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी पुन्हा एकदा बघू शकता इथे मटणाला मीठ छानपणे लागलं आहे आणि वरनं थोडंसं तेलही सुटलं आहे. मटणाचा मसाला खाली लागू नये म्हणून मी इथे 2 ते 3 चमचे एवढे पाणी घालून घेतलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये. कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची आणि 10 मिनिटांसाठी मंद आचेवर मटण छान शिजवून घ्यायचं आहे. मटण आपलं इथे शिजून रेडी झालं आहे. तर इथे कुकरचं झाकण उघडून बघू शकता तुम्ही. अगदी सुक्क आणि झणझणीत आपला आणि घरभर छान मटणाचा वास दरवळत आहे. हॉटेलमध्येही मिळणार नाही अशा पद्धतीचं सोलापूरचं झणझणीत सुक्क मटण इथे रेडी झालं आहे. तर इथे बघू शकता एक मटण मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी मऊसूद असं मटण शिजलं आहे. सोलापूर पद्धतीचं झणझणीत इथे सुक्क मटण रेडी झालं आहे. मटण हे वेगळं न शिजून घेता अशा पद्धतीने जर तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊन जर मटण केलात तर चवीला एकच नंबर लागतं. तर अशा पद्धतीची सोलापूरची झणझणीत सुक्क मटणची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या गटारीला 5 प्रकारची चिकन मटनची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करायला देखील अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.